सार्थ ज्ञानेश्वरी अर्जुन विषाद योग अध्याय पहिला। अर्जुनाने पूर्ण शरणागती घेतल्यावर भगवंत श्रीकृष्णांचे मन आता करुणेने फुलू लागले। ज्याचा जीव अज्ञानाच्या अंधारामध्ये अडकलेला आहे त्यांच्यासाठीच हा दिव्य उपदेश आहे। ज्ञानेश्वर माऊली सांगतात, भगवंताचा उपदेश हा शब्दांचा खेळ नसून जीवनाला दिशा देणारा अमृतधार आहे। इथूनच भगवद्गीतेचा प्रकाश अवतरतो, जो शोकातून शांतीकडे आणि अज्ञानातून आत्मज्ञानाकडे घेऊन जातो। आजच्या या भागात सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 1 मधील ओवी 226 ते 275 जिथे श्रीकृष्णांच्या कृपेने गीतेचा उपदेश सुरू होतो। चला तर मग पाहूयात। त्रैलोक्यांचे अनकळित जरी राज्य होईल प्राप्त, तरी हे अनुचित नाचरे मी। त्रिभुवनाचे निष्कंटक राज्य जरी प्राप्त झाले, तरीही मी हे अनुचित कर्म करणार नाही। जरी आजी तैसे कीजे, तरी कवनांच्या मनी उरीजे। सांगे मुख केपी पाहिजे, तुझे कृष्ण। कृष्णा, आज जर इथे आम्ही आप्तवधासारखे वर्तन केले तर आमचा आदर कोण करेल? तुझ्या मुखाकडे तरी आम्हाला पाहावेल का? जरी वधो करोनी गोत्रजांचा, तरी वसोटा अहवाल दोषांचा। मज जोडिलासी तू हातीचा, दूर होसी। कारण कुलक्षय केला असता अनंत पातके लागतात। अशा स्थितीत तुम्हाला कोणी आणि कोठे शोधायचे? कुळहरणी पातके, ते अंगी जडती अशेखे। तै वेळी तू का बने की देखावासी। कारण कुलक्षय केला असता अनंत पातके लागतात। अशा स्थितीत तुम्हाला कोणी आणि कोठे शोधावे? जैसा उद्यान माझी अनळू, संचारला पहानी प्रबळू। मग क्षणभरी कोकिळू, स्थिरू नोहे। बागेत अग्नीचा भडका उडाला तर कोकिळ पक्षी तेथे एक क्षणभरही राहत नाही। कास कर्दम सरोवरू, अवलोकिनी चकोरू। नसे भीती अवेरू, करू निघे। किंवा एखादे सरोवर चिखलाने भरलेले आहे असे पाहून चकोर पक्षी तेथे राहत नाही, उलट तो तिरस्कार करून निघून जातो। कयांपरी तू देवा, मज झकवू नयेसी मावा। जरी पुण्याचा ओलावा, नाशिजेल। त्याप्रमाणे देवा, माझा पुण्याचा लेश नाहीसा झाल्यामुळे मी मायेमध्ये फसेन आणि तू दुरावशील। म्हणून मी हे न करी, ये संग्रामी शस्त्र न धरी। हे किडाळ बहोती परी, दिसतसे। म्हणून मी हे करणार नाही व या सम्रांगणी हाती शस्त्रही धरणार नाही। कारण हे कर्म अत्यंत निंद्य आहे असे मला वाटते। तुझसी अंतराय होईल, मग सांगे आमुचे काय उरेल। तेने दुःख ही फुटेल, तुझ बिन कृष्णा। कृष्णा, तुझ्याशी आमचा वियोग होईल, त्याने आमचे हृदय फुटूनच जाईल। म्हणून कौरव हे वधिजती, मग आम्ही भोग भोगीजती। हे असो मात अघडती, अर्जुन म्हणे। म्हणून कौरवांचा वध करावा, आम्ही राज्याचा उपभोग घ्यावा
हे माझ्या हातून घडणार नाही, असे अर्जुन म्हणाला. हे अभिमान मध्ये भुलले, जरी पाच संग्राम आले, तरी आम्ही हित आपुले, जाणावे लागे. हे कौरव, अभिमानाच्या मदाने उन्मत्त होऊन जरी युद्ध करण्यास आले आहेत, तरी आपले हित कशात आहे हे पाहिले पाहिजे. हे से कैसे करावे, जे आपले आपण मारावे, जाणत जाणताची सेवावे, काळकूट. आपले आप्तजन आपणच मारावे, ही गोष्ट कशी करावी, समजून उमजून कालकूट विष कसे प्यावे. हा जी मार्गी चालता, पुढासी हो जाहला अवचिता, तो तव चुकविता लाभो आधी. वाट चालत असताना अकस्मात पुढे सिंह आला, तर त्याला चुकवून जाण्यातच लाभ आहे. असता प्रकाशू सांडावा, मग अंधगूप आश्रवा, तरी तेथ कवनु देवा, लाभू सांगे. असलेला प्रकाश सोडावा, मग मुद्दाम अंधार कोठडीत जाऊन बसावे, यात कोणता लाभ आहे सांगा देवा. का समोर अग्नी देखवनी, जरी नमची जे ओसंडोनी, तरी क्षणा एका कवळुनी, जाणू सके. किंवा समोर अग्नी पेटलेला आहे असे पाहून जर आपण त्यास सोडून दूर न झालो, तर एका क्षणात तो आपणास पेडून जाळून टाकेल. तैसे दोष हे मूर्त, अंगी वाजोसती पाहात, जाणताही केवीथ प्रवर्तावे. त्याप्रमाणे हे स्वजन वधाचे दोष आम्हाला प्रत्यक्ष लागतील, असे हे कळल्यावरही आम्ही युद्धास कसे तयार व्हावे. ऐसे पाथुती अवसरी, म्हणे देवा अवधारी, या कल्मशांची थोरी, सांगेन तुझ. इतके बोलून अर्जुन कृष्णास म्हणाला, देवा, या पातकाची काय थोरवी आहे पहा. जैसे काष्टे काष्ट मथिजे, तेत वन्ही एक उपजे, तेने काष्ट जात जाळीजे, प्रज्वळेनी. ज्याप्रमाणे लाकडावर लाकूड घासले की त्यातून अग्नी उत्पन्न होतो, आणि त्याचा भडका झाला म्हणजे सर्व लाकडे जळून जातात. तैसा गोत्रींची परस्परे, जरा वधू घडे मत्सरे, तरी तेने महादोषी घोरे, कुळची नाशे. त्याप्रमाणे कुलातील नातेवाईकांनी मत्सराने एकमेकांचा वध केला, तर त्या महादोषामुळे सर्व कुलाचा क्षय होतो. म्हणून येणे पापे, वंशज धर्म लोपे, मग अधर्माची आरोपे, कुळा माझी. म्हणून कुलक्षयाच्या पापापासून कुलधर्माचा लोप होतो, आणि मग त्या कुळात अधर्माचाच प्रवेश होतो. इथ सारा सार विचारावे, कावने काय आचरावे, आणि विधी निषेध आगवे, पारुषती. येथे सारासार विचार, कोणी कसे आचरण करावे, विधी निषेध वगैरे सारे नष्ट होतात. असता दीपू दबडीचे, मग अंधकारी रहाटीचे, तरी उजूची का आडळीचे, जयांपरी. दिवा मालवून कोणी अंधारात फिरू लागले म्हणजे ज्याप्रमाणे
मनुष्य सरळ मार्गातही ठेचाळतो. तैसा कुळी कुळक्षो होय, ते वेळी तो आद्य धर्म जाय. मग आन काही आहे पापा वाचुनी. त्याप्रमाणे कुलक्षय झाल्यावर कुलधर्माचा लोप होतो. मग तिथे पापा वाचून दुसरे काय उरणार. जे यम नियम ठाकती, तीथ इंद्रिये सैरा रहाटती. म्हणून व्याभिचार घडती कुळ स्त्रियांचे. जेव्हा यम नियमांचे आचरण संपते, इंद्रिय स्वैर वर्तन करू लागतात, तेव्हा कुल स्त्रियांच्या हातून पापाचरण घडते. उत्तम अधर्मी संचरते, अशी वर्णावर्ण मिसळते. तेथ समूळ उपडते जाते धर्म. उत्तम वर्णातील स्त्रिया अधर्म वर्णातील पुरुषांशी रममान होतात. असा वर्णावरणाचा रंग संकर झाला म्हणजे सर्व जाती धर्म समूळ नाहीसे होतात. जैसी चोहटाची बळी, पाविजे सारा कावळी. तैसी महापापे कुळी संचरती. जसे चव्हाट्यावर बळी ठेवला की त्यावर कावळे स्वैरपणे झडप घालतात, त्याप्रमाणे अशा भ्रष्ट कुलामध्ये महापातके सहज शिरतात. मग कुळात या अशिखा आणि कुळ घातका. ईर इरान नरका जाणे आधी. मग ते संपूर्ण कुल आणि कुलघातकी जन या दोघांनाही नरकाची प्राप्ती होते. देखे वंशवृद्धी समस्त, या परी होय पतित. मग ओवंडिती स्वर्गस्थ पूर्व पुरुष. आपल्या वंशजांची अधोगती झालेली पाहून त्या वंशजाचे पितरही आपोआप पतन पावतात. जेथ नित्यादी क्रिया ठाके आणि नैमित्तिक क्रिया पारुखे. तेथ कवना तिळुदके कवना अर्पे. ज्या कुळात नित्य व नैमित्तिक कर्म होत नाहीत त्या ठिकाणी पितरांना तिलोदक कोण अर्पण करणार. तरी पितर काय करीती, कैसे स्वर्गी वसती. म्हणून तेही येती कुळापासी. मग त्या पितरांनी काय करावे, ते स्वर्गात कसे स्थिर राहतील. म्हणून निरुपायाने तेही पुन्हा कुळापाशी येतात. सांखाग्री व्याळू लागे, तो शिखांत व्यापी वेगे. देवी अब्राह्म कुळ अवघे आपलं बीजे. ज्याप्रमाणे बोटाच्या टोकाला जरी साप चावला तरी त्याची विष मस्तकापर्यंत सर्वांगाला व्यापून टाकते, त्याप्रमाणे आप्त वर्गाचा वध करण्यापासून उत्पन्न होणारे पाप सत्य लोकांपर्यंत गेलेल्या सर्व पूर्वजांना पतित करते. देवा अवधारी आणि कैक, ईत घडे महापातक. जे संग दोषी हा लौकिक, भ्रंशू पावे. देवा, या ठिकाणी आणि एक महापातक घडते. ते कोणते तर या स्वजन वधाच्या पातकापासून लोकाच्या नाहीसे होतात. जे सागरी आपुला वाणी वसे अग्नी लागला, तो आणि काही प्रज्वळीला जाळून घाली. ज्याप्रमाणे आपल्या घराला आग लागली आणि ती एकाएकी भडकली तर तो अग्नी शेजारची घरेही जाळून टाकतो. तैसिया तया कुळ संगती, जे जे लोक वर्तती तेही पाधा पावती निमित्त येणे. त्याप्रमाणे अशा कुलांचा ज्या लोकांना सहवास घडतो
त्यांनाही त्यांच्या संगतीने पातक लागते. तैसे नाना दोषे सकळ, अर्जुन म्हणे ते कूळ, मग महाघोर केवळ, निरय भोगी. अर्जुन म्हणतो, देवा, त्याप्रमाणेच त्या कुळात नाना प्रकारचे दोष घडून आले, म्हणजे त्या कुळाला भयंकर नरकवास भोगावा लागतो. पडिली ती ठाई, मग कल्पांतही उकलू नाही, ईसने पतन कुळक्षयी, अर्जुन म्हणे. एकदा तिथे पडल्यावर मग कल्पांतीही तिथून त्याची सुटका होत नाही, इतका या कुलक्षयापासून अधपात होतो. देवा हे विविध कानी, ऐकीचे परी अजूनीवरी त्रासून पुजे, हृदय वज्राचे हे काय कीजे, अवधारी पाम. देवा, हे नाना प्रकार कानाने ऐकूनही अजून आपल्या मनास त्रास होत नाही, तर मग आपले मन एवढे कठोर का केले याचा आपण विचार करा. अपेक्षेचे राज्य सुख, जे लांगी ते क्षणिक, असे जाणताही देख, अभेरुना. कुलक्षय करून ज्या शरीराकरिता राज्य सुखाची इच्छा करायची, ते शरीर जर क्षणिक आहे असे जाणूनही आम्ही कुलक्षयाचा दोष का न टाळावा. जे हे वडील सकळ आपुले, वधावया दीठी सुदले, सांग पाका येथे कुले, घडले आम्हा. आमची ही जी सगळी वडीलधारी जमली आहेत, त्यांचा वध करावा या हेतूने मी त्यांच्याकडे दृष्टी टाकली. हेच माझ्या हातून लहान पातक घडले आहे. तुम्ही सांगा बरे. आता यावरी जे जियावे, तयापासून हे बरवे, जे शस्त्र सांडून सहावे, बाण यांचे. आता यापरी जिवंत राहण्यापेक्षा हातातील शस्त्रे टाकून कौरवांचे बाण सहन करावेत, हेच बरे. यावरी होय जितुके, ते मरण हे वरी निके, परी येणे कल्मेशे, साड नाही. असे केल्याने मग मृत्यू जरी आला तरी ते चांगले, परंतु त्यांचा वध करून पाप जोडण्याची माझी इच्छा नाही. जसे देखून सकळ, अर्जुने आपुले कुळ, मग म्हणे राज्य ते केवळ, निरय भोगू. याप्रमाणे युद्धात जमलेल्या आपल्या सर्व कुळास पाहून अर्जुन कृष्णास म्हणाला, कुलक्षय करून राज्य मिळवणे म्हणजे केवळ नरकाची प्राप्त करणे हे होय. अशी ती अवसरी, अर्जुन बोलिया समरी, संजयो म्हणे अवधारी, धूतराष्ट्रे. धूतराष्ट्रा, त्या समरांगणात अर्जुन असे बोलून मग अत्यंत उद्वेगला, न धरत गहिवरू आला, तेथ उडी घातली खाला, रथोनिया. अत्यंत उदासीन झाला आणि अनिवार्य गहिरून येऊन त्याने रथातून खाली उडी घेतली. जैसा राजकुमारू पदच्युत, सर्वथा होय उपहतू, कारवी राहू ग्रस्तू, प्रभाहीनो. ज्याप्रमाणे एखादा राजकुमार पदच्युत झाला म्हणजे तो सर्वथा निस्तेज होतो. ना तरी महासिद्धी संभ्रमे, जिंतिला तापसू भ्रमे, मग आक कला कामे, विनुखीजे. किंवा एखादा तपस्वी महासिद्धीच्या प्राप्तीने व्यापला म्हणजे तपाचा त्याग करून कामाच्या सापळ्यात सापडून दीन होतो.
तैसा तो धनुर्धरो अत्यंत दुःखे जर्जरो दिसे जेत रहावरो तेजिला तेनी. त्याप्रमाणे तो धनुर्धारी अर्जुन रथातून खाली उतरल्यावर दुःखाने व्यक्त झालेला दिसला. मग धनुष्य बाण सांडिले न धरत अश्रुपात आले ऐसे एक राया वर्तले संजयो म्हणे. संजय म्हणतो, राजा, आणखी असे झाले की त्याने धनुष्यबाण टाकून दिले व त्याच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. आता या परी तो वैकुंठनाथू पहानी सखीत पार्थू कमने परी परमार्थू निरूपील. आता अर्जुनास दुःख झालेले पाहून वैकुंठनाथ श्रीकृष्ण याच कशा प्रकारे तत्वज्ञानाचा बोध करतील ते सविस्तर पुढारी कथा अतिस कौतुक एकता ज्ञानदेव म्हणे आता निवृत्ती दासो. ही पुढे येणारी सविस्तर कथा उत्सुकतेने ऐका असे निवृत्तीनाथांचे दास श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणाले. प्रथम अध्याय समाप्त. इति श्री ज्ञानदेव विरचित भावार्थ दीपिकायां प्रथम अध्याय कोडहा. अर्जुनाच्या विषादाने सुरू झालेला हा अध्याय शरणागतीच्या शांततेत येऊन विसावतो. अहंकार गळून पडतो आणि शिष्यत्व हे जन्माला येते. ज्ञानेश्वर माऊली सांगतात, जिथे मीपणा संपतो तिथूनच भगवंताचा उपदेश सुरू होतो. अर्जुनाचा शोक हा कमजोरी नाही तर आत्मज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणारा पहिला टप्पा आहे. अशा रीतीने अर्जुन विषाद योग इथे पूर्ण होतो आणि पुढील अध्यायात भगवद्गीतेचा अमृत उपदेश कर्णिका उघडतो. रामकृष्ण हरी.